विडी उद्योग वाचवण्यासाठी प्रणितीताई शिंदे यांनाच निवडून आणणार नीलम नगरात विडी कामगारांचा एल्गार डॉक्टर गोवर्धन सुंचू। लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार प्रणितीताई शिंदे यांनी निवडणूक लढवित आहेत। त्यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी कामगार सेलचे अध्यक्ष डॉक्टर गोवर्धन सुंचू यांनी पक्षाचे शहर अध्यक्ष माननीय सुधीर खरटमल यांच्या मार्गदर्शनाखाली नीलम नगर भागात दिनांक 24 एप्रिल 2024 रोजी महिला विडी कामगारांची बैठक आयोजित केली होती। या बैठकीत मार्गदर्शन करताना डॉक्टर सुंचू म्हणाले की सोलापूरचे सुपुत्र माननीय सुशील कुमार शिंदे साहेब यांनी खासदार व केंद्रीय मंत्री होऊन त्यांना युनोचे प्रतिनिधित्व करण्याचे भारत सरकारकडून संधी मिळाल्याने त्यांनी भारताचे नाव जागतिक स्तरावर पोहोचवले, म्हणून सोलापूर शहर भारतात ओळख झाली। वास्तविक पाहता गेल्या 2 लोकसभेचे खासदार सोलापूरचे विकास केले नसल्यामुळे सोलापूरचे नावच आपण गमावून बसलो व त्यांच्याकडून कुठलीही विकास कामे झालेली नाही, म्हणून आम्ही आपणास कळकळीची विनंती करीत आहोत की या निवडणुकीत माननीय प्रणितीताई शिंदे यांना मतदान करून निवडून द्यावी, ही विनंती डॉक्टर सुंचू यांनी मार्गदर्शनात म्हणाले। यावेळी अनेक महिला विडी कामगारांनी म्हणाले की गेल्या अनेक वर्षापासून विडी उद्योग अडचणीत आहे। आमचे उद्योग वाचवण्यासाठी प्रणितीताईंनाच भरघोस मते देऊन त्यांनाच लोकसभेत पाठवणार असे एल्गार महिलांनी यावेळी पुकारले। यावेळी सपना सुपर, आशाबी बेपारी, रेणुका पटपटीवाले, गीता मेतकू, सरोजिनी करणे, सोमनाथ कनकी, सतीश दासरी आदींनी परिश्रम घेतले। आपले अनेक कायदे धूम्रपान कायद्यामुळे विडी उद्योग अडचणीमध्ये आलेले, गेले अनेक वर्षापासून विडी उद्योग अडचणीत असल्यामुळे आपल्याला काम कमी मिळत आहे। काम कमी मिळत असल्यामुळे आपल्या कुटुंबावर उपासमारीची पाळी आलेली आहे आणि अनेक गरीब लोकांना संकटमध्ये सापडत असून आणि आपल्याला काय मिळत नाही अशा परिस्थिती निर्माण झालेली आहे। सोलापूर शहरामध्ये 50 ते 60 हजार विडी कामगार आहेत। त्या लोकांना वाचवण्याचं एकच काम म्हणजे माननीय प्रणितीताई करू शकतात। लोकसभेमध्ये निवडून गेल्यानंतर विडी उद्योग वाचवण्यासाठी त्यांनी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करू शकतात आणि याच पद्धतीने गोरगरीब लोकांचे अनेक उद्योगधंदे आहेत। यंत्रमाग कारखाना सुद्धा डबघाईला पोहोचलेले आहे। यंत्रमाग कारखान्यात सुद्धा आपले यंत्रमाग बंधूंना काय मिळत नाही आहे, ही परिस्थिती सोलापूरची झालेली आहे। गेल्या 2 वेळा 2 भाजपचे खासदार निवडून गेले, एक महाराज म्हणून एक बनसोडे। गेल्या 10 वर्षापासून सोलापूर शहरामध्ये एकही काम झालेले नाही, हे तुम्हालाही माहिती आहे। सोलापूर शहर लोकांना फक्त पाणी निघाले, नंतर मी किरकोळ नाही। सोलापूर शहरामध्ये पाण्याचं अत्यंत अडचण आहे। काही क्षेत्रामध्ये 8 दिवस पाणी येत नाही। सोलापूर शहरातले अनेक संकटे आहेत। गेल्या 10 वर्षापासून आपण मागे पडलेले आहोत। आता प्रणितीताई शिंदे यांनी जर निवडून आले तर आपले सर्व संकट दूर होईल, सर्व कामे यशस्वी होतील। संजय निराधार योजना, श्रावणबाळ योजना, इंदिरा गांधी योजना असे अनेक स्कीम आहेत। त्या स्कीम मध्ये आपल्याला पेन्शन वाढवून मिळण्यासाठी सुद्धा